नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गोरे आपल्या सर्वांचं आपल्या अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजपासून आपण TET 2025 साठी इंग्लिश या विषयाची चॅप्टर वाइज ॲनालिसिसची सीरीज सुरू करत आहोत। तर यामध्ये आपण काय करणार आहेत, TET 2013 पासून 2024 चं आपण ॲनालिसिस केलेलं आहे। त्यामधून पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीला विचारलेले जे महत्त्वाचे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरचे आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत, सोबतच त्याची काही थेअरी पण पाहणार आहेत। म्हणजे बघा, या चॅप्टर मधून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटतील। तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे प्रीपोजिशनचा। त्याआधी बघा, आपण 1 ते 2 दिवसात गणिताची पण अशी सीरीज सुरू करणार आहेत। त्यामध्ये आपण गणिताच्या मिक्स प्रश्नांचा सराव घेणार आहेत। गणिताच्या मिक्स प्रश्नांचा सराव जो की 2013 पासून 2024 च्या प्रश्नाचा ॲनालिसिस करून घेतलेला असेल। सोबतच बघा, जर तुम्ही मानसशास्त्राची तयारी करत असाल, जर तुम्हाला मानसशास्त्राची तयारी कमीत कमी वेळात करायची असेल तर आपण मानसशास्त्राची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच घेऊन आलेलो आहेत। तर बघा, ही जी बॅच असणार आहे ही 2.5 तासाची असणार आहे। यामध्ये मानसशास्त्राच्या सर्व घटकांना आपण टच केलेला आहे। त्यामधून बघा, TET 2024 मध्ये 30 पैकी 19 प्रश्न आलेले आहेत। तर ही जी बॅच आहे ती 199 मध्ये उपलब्ध आहे आणि ही पेपर 1 आणि 2 दोन्हीसाठी उपलब्ध आहे। सोबतच मानसशास्त्राची बघा 250 प्लस MCQ ची एक बॅच आपण तयार केली आहे, जी फक्त 21 रुपयामध्ये उपलब्ध आहे। तर तुम्हाला या बॅच परचेस करायची असतील तर आपला अक्षय गोरे हा प्ले स्टोर ॲप डाउनलोड करा। त्या ॲपची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला, जो की असणार आहे प्रीपोजिशन। तर बघा, सर्वात आधी आपण काय करू, प्रीपोजिशनची जी व्याख्या आहे ती व्याख्या जाणून घेऊ। प्रीपोजिशन म्हणजे काय, तर प्रीपोजिशनला मराठीत काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय। त्याची व्याख्या बघा, इट रिलेट्स नाउन ऑर प्रोनाउन विथ अदर वर्ड्स ऑफ अ सेंटेन्स। काय करते ते, इट रिलेट्स म्हणजे काय, संबंध प्रस्थापित करतोय। कोणाचा, नाउन ऑर प्रोनाउन म्हणजे नाम किंवा सर्वनामाचा कोणासोबत संबंध प्रस्थापित करतो, तर विथ अदर वर्ड्स ऑफ सेंटेन्स, वाक्यातील जे अदर शब्द आहेत, दुसरे शब्द आहेत त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करतो। तर ही झाली एक फॉर्मल व्याख्या। आता आपण काय करू, एक्झाम्पल थ्रू समजू नेमकं म्हणायचं काय। एक्झाम्पल दिलेला आहे, अजय प्लेज क्रिकेट विथ विजय। याचा अर्थ काय होईल, अजय क्रिकेट खेळतो, बरोबर, अजय क्रिकेट खेळतो आणि पुढे दिलं विथ विजय म्हणजे काय, अजय विजय सोबत क्रिकेट खेळतो। जर बघा, मी वाक्य क्रिकेट पर्यंतच वाचलं, अजय प्लेज क्रिकेट म्हणजेच अजय क्रिकेट खेळतो एवढंच जर वाक्य वाचलं तर हे वाक्य अर्थपूर्ण असणार आहे का नाही, तर ते अर्थपूर्ण असेल, बरोबर। अजय क्रिकेट खेळतो हे अर्थपूर्ण असेल। परंतु आपल्याला वाक्यात नवीन इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे। आपल्याला सांगायचं आहे की अजय हा विजय सोबत खेळतोय, अजय हा विजय सोबत खेळतोय। त्याच्यामुळे आपण काय केलं, विथ या शब्दाचा वापर केला, जे की असणार आहे प्रीपोजिशन। विथ म्हणजे सोबत, विथ हे प्रीपोजिशन आहे। तर प्रीपोजिशन काय करते, नाउन, विजय काय आहे, नाम आहे, बरोबर, किंवा नाम किंवा सर्वनामाचा संबंध जे आहे ते वाक्यातील इतर शब्दाशी जोडण्याचं काम करतं प्रीपोजिशन। दुसरे एक्झाम्पल बघू, अजय प्लेज क्रिकेट ऑन मंडे। तर पहिल्या एक्झाम्पल सारखंच बघा, आपण इथपर्यंत जर वाक्य वाचलं, अजय प्लेज क्रिकेट म्हणजे अजय क्रिकेट खेळतो, हे वाक्य अर्थपूर्ण आहे, बरोबर। पण वाक्यात मला थोडी नवीन इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे। मला सांगायचं आहे अजय क्रिकेट कोणत्या वारी खेळतो ते सांगायचं आहे। तर बघा, त्याच्यामुळे आपण म्हणलंय ऑन मंडे म्हणजे अजय हा सोमवारी क्रिकेट खेळतो हे सांगण्यासाठी आपण काय केलं, ऑन मंडे हा शब्द वापरला। म्हणजेच ऑन हा शब्द काय असणार आहे, प्रीपोजिशन असणार आहे। प्रीपोजिशन कधी येतं, नाम किंवा सर्वनामाच्या आधी, आणि ते काय करतं, तर नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दाशी ते संबंध प्रस्थापित करतं। तर आता बघा, TET मध्ये काही ठराविक प्रीपोजिशन विचारलेले आहेत। तसं पाहायला गेलं तर प्रीपोजिशनची संख्या 50 ते 60 पेक्षा पुढे आहे, पण आपल्याला TET मध्ये ठराविकच प्रीपोजिशन विचारलेले आहेत। तर आधी काय करू आपण, तर प्रीपोजिशनचे अर्थ काय असतात, त्याच्यानंतर त्या प्रीपोजिशनचा उपयोग काय असणार आहे आणि त्या प्रीपोजिशनचे बेसिक जे एक्झाम्पल आहेत ते पाहू आणि त्याच्यानंतर आपण प्रीवियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करू। तर प्रीवियस इयर क्वेश्चन एकूण 16 आहेत। TET 2013 पासून 2024 पर्यंत प्रत्येक वर्षी पेपर 1 ला आणि पेपर 2 ला हे प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळं यावर्षी ही बघा, तुम्हाला 2 प्रश्न प्रीपोजिशनवर दिसतील, म्हणजे पेपर 1 ला 1 प्रश्न आणि पेपर 2 ला 1 प्रश्न। ज्यांचे दोन्ही पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, त्यांचे 2 मार्क या व्हिडिओमधून फिक्स होणार आहेत। तर बघा, आता आपण प्रीपोजिशन पाहू आणि त्याची काही उदाहरणं पाहू। पहिलं प्रीपोजिशन आहे टू। पहिल्या प्रीपोजिशनचं काय नाव आहे, टू। तर बघा, त्याचा उपयोग काय आहे, इथं लिहिले दिशेकडे आणि दुसरं लिहिले प्राप्त करता। नेमकं म्हणायचं काय, आपण एक एक्झाम्पल थ्रू समजू। बघा, वी आर वॉकिंग टू द पार्क, वी आर वॉकिंग टू द पार्क। तर टू द पार्क काय दर्शवतंय, आम्ही पार्ककडे चालत जातोय असं सांगितलंय, पार्ककडे चालत जातोय। त्याच्यामुळं दिशेकडे म्हणलं इथं म्हणजे डायरेक्शन दर्शवतंय, बरोबर, पार्ककडे। त्याच्या आधी आपण काय वापरलं, टू द पार्क म्हणजे काय, पार्ककडे आम्ही चालत जात आहोत, बरोबर। त्याच्यामुळं डायरेक्शन झालं। त्याच्यानंतर आय गेव द बुक टू हिम, आय गेव द बुक, मी काय केलं, पुस्तक दिलं, टू हिम मी त्याला पुस्तक दिलं। तर बघा, इथं काय प्राप्तकर्ता दाखवतोय म्हणजे रिसिव्हर किंवा रिसिपियंट।
तर बघा मी पुस्तक कोणाला दिलंय, टू हिम म्हणजे त्याला पुस्तक दिलंय, तो रिसिव्हर आहे, तो रिसिपियंट आहे म्हणजेच तो प्राप्तकर्ता आहे, हे दाखवण्यासाठी टू वापरतात, बरोबर. तर बघा या दोन यूजपेक्षा अजून पण यूज असू शकतात टूचे. तर आपल्याला आपण काय केलेलं आहे, बेसिक जे यूज आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि सोबत जे एक्स्ट्राचे यूज आहेत ते आपण एक्झाम्पल थ्रू पाहणार आहेत. त्यानंतर दुसरं बघा प्रिपोजिशन बघू, ते आहे फॉर. टू आणि फॉर हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रिपोजिशन आहेत. TET मध्ये आतापर्यंत 3 वेळा 3 प्रश्न ह्या टू आणि फॉर विचारलेले आहेत, त्यामुळे टू आणि फॉरचा उपयोग नीट समजून घ्या. तर बघा फॉरचा उपयोग काय असू शकतो, एक तर कारण सांगण्यासाठी किंवा उद्देश सांगण्यासाठी. एक्झाम्पल समजू, आय एम सेव्हिंग मनी फॉर अ न्यू बाईक. मी काय करतोय, मनी सेव्ह करतोय, मी पैसे सेव्ह करतोय. कशासाठी, फॉर अ न्यू बाईक. कशासाठी म्हणजे काय, माझा उद्देश काय आहे, नवीन बाईक घ्यायची हा माझा उद्देश आहे, बरोबर. नवीन बाईकसाठी मी पैसे साठवतोय. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा, शी अपोलोजाइज्ड फॉर बिईंग लेट. तिनं काय केलं, अपोलोजाइज केलं म्हणजे तिनं माफी मागितली. कशासाठी मागितली, तर फॉर बिईंग लेट म्हणजे तिनं कारण आहे, तिचं कारण काय आहे, बिईंग लेट म्हणजे ती उशिरा आली त्याच्यामुळे तिनं माफी मागितली. म्हणजे कारण किंवा उद्देश जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण फॉर वापरतो. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघू, ते आहे ऑफ. तिसरं प्रिपोजिशन आहे ऑफ. याचा मराठीत जर अर्थ घ्यायचा म्हणलं तर आपण काय म्हणतो, चा, बरोबर. त्याच्यानंतर याचा उपयोग जर म्हणलं, एकतर संबंध दाखवण्यासाठी किंवा मालकी म्हणजेच पोझिशन दाखवण्यासाठी. एक्झाम्पल बघू, द कॅपिटल ऑफ फ्रान्स इज पॅरिस. तर फ्रान्सची जी कॅपिटल आहे, फ्रान्सची जी राजधानी आहे ती काय आहे, पॅरिस. म्हणजे आपण बघा फ्रान्स आणि पॅरिस या दोन्हीचा संबंध दाखवला. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल, दॅट इज द कार ऑफ माय फादर. ती जी कार आहे ती माझ्या वडिलांची आहे. तर बघा ती कार कोणाची आहे, ऑफ माय फादर म्हणजे माझ्या वडिलांची आहे. थोडक्यात मला मालकी दाखवायची आहे म्हणजेच पोझिशन दाखवायचं आहे, त्यामुळे मी काय वापरलं, ऑफ वापरलं. माझ्या वडिलांची, चा किंवा याचा अर्थ ची पण होऊ शकतो, बरोबर. दॅट इज द कार ऑफ माय फादर. ती जी कार आहे ती माझ्या वडिलांची आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं प्रिपोजिशन बघू, ते आहे इन. तर इन बघा शब्दशः अर्थ त्याचा काय असतो, आत. त्याच्यानंतर आपल्याला जर लोकेशन दाखवायचे असेल तरी पण आपण इन वापरतो. त्याच्यानंतर कालावधी म्हणजेच ड्युरेशन याच्यासाठी पण इन वापरतो. एक्झाम्पल बघू, द कीज आर इन द ड्रॉवर. जी काही कीज आहेत, जे काही चावी आहेत त्या ड्रॉवरमध्ये आहेत. तर ड्रॉवर काय आहे, एक प्रकारचं लोकेशन आहे. चावीचं लोकेशन आहे ड्रॉवर, बरोबर. चाव्या जे आहेत त्या ड्रॉवरमध्ये आहेत म्हणजे थोडक्यात आपण काय केले, ड्रॉवरच्या आत आहेत म्हणू शकतो. आत म्हणजे थोडक्यात लोकेशन पण झालं ते, बरोबर. त्या चाव्याचं ते स्थान आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघू, ज्यामध्ये आपण कालावधीचा उपयोग बघू. काय म्हणलंय, आय विल फिनिश द टास्क इन ॲन आवर. आय विल फिनिश द टास्क इन ॲन आवर. तर बघा इन ॲन आवर म्हणजे एका तासामध्ये किंवा एका तासाच्या आत. तर इथं तास दाखवलेला आहे, कालावधी दाखवलेला आहे. मग समजा इथं 1 तास असेल, 2 तास असेल, 3 तास असेल, असं जर लिहिलं असेल, इन ॲन आवर, इन 2 आवर्स, इन 3 आवर्स असं जर लिहिलं असेल तरी आपण इन वापरू शकतो. म्हणजे कालावधी म्हणजेच ड्युरेशन दाखवण्यासाठी आपण इन वापरू शकतो. तर बघा हे उपयोग तुम्ही नीट लक्षात ठेवा. ह्या उपयोगावरच पुढं एक्झाम्पल दिलेले आहेत. प्रिव्हियस इयर जे आहेत ते सगळे ह्या उपयोगावरच आधारित आहेत. फक्त 1 ते 2 प्रिव्हियस इयर असे आहेत जे तुम्हाला फ्रेझल वर्ब म्हणून लक्षात ठेवावे लागतील. फ्रेझल वर्ब म्हणजे काय, फ्रेझल वर्ब म्हणजे बघा ज्यावेळेस एक वर्ब आणि एक प्रिपोजिशन हे दोघं जोडीने येतात त्या टायमिंगला त्याला फ्रेझल वर्ब म्हणतात. एक्झाम्पल समजा तुम्ही ऐकलं असेल गिव्ह अप, नेवर गिव्ह अप हा शब्द ऐकला असेल. तर गिव्ह काय आहे, वर्ब आहे म्हणजेच क्रियापद आहे. गिव्ह, घेव, गिव्हन ह्याचे 3 रूप आहेत म्हणजे ते क्रियापद आहे. आणि अप, डाऊन, बिफोर, आफ्टर हे काय प्रिपोजिशन आहेत. तर ज्यावेळेस एका वर्ब आणि प्रिपोजिशन हे दोघं एकत्र येतात त्या टाइमला काय होते, फ्रेझल वर्ब तयार होतो. तर असे फ्रेझल वर्ब तुम्हाला डायरेक्ट पाठ पण करून ठेवावे लागतील. ठराविक फ्रेझल वर्ब आहेत जे तुम्हाला पाठ पण करावे लागतील. आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत त्यांचा तुम्हाला मी अर्थानं स्पष्टीकरण देणार आहे. त्याचा अर्थ कसा काढायचा वाक्यातून त्याचं आपण स्पष्टीकरण पाहू. त्याच्यानंतर बघा पुढचं प्रिपोजिशन आहे 5 नंबरचं ऑन. ऑन म्हणजे काय, एकतर पृष्ठभागावर किंवा विषय हे दोन दर्शवण्यासाठी. एक्झाम्पल बघू, द पेंटिंग हँग्स ऑन द वॉल. जी काही पेंटिंग आहे ती काय करते, हँग्स ऑन द वॉल म्हणजे ती पेंटिंग त्या वॉलवर म्हणजे भिंतीवर लटकवलेली आहे. म्हणजे आपल्याला पृष्ठभाग सांगितलेला आहे ऑन द वॉल, ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल जर म्हणलं, द बुक इज ऑन द टेबल. जे पुस्तक आहे ते टेबलवर आहे. तर टेबलच्या वर आहे असं सांगण्यासाठी आपण काय केलं, ऑन म्हणजे थोडक्यात पृष्ठभाग दाखवण्यासाठी, सरफेस दाखवण्यासाठी आपण ऑन वापरलं. त्याच्यानंतर दुसरा उपयोग दिला विषय. तर बघा द डिबेट फोकस्ड ऑन क्लायमेट चेंज. डिबेट म्हणजे काय, वादविवाद. तर वादविवादनं जो वादविवाद होता त्याचा फोकस काय होता, तर त्याचा फोकस होता क्लायमेट चेंज. म्हणजे याचा अर्थ काय, वादविवादचा मेन फोकस जो होता तो हवामानाचा बदल होता, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं प्रिपोजिशन पाहू महत्त्वाचं 6 नंबरचं, ते आहे ॲट. तर ॲट म्हणजे बघा
त्याचा उपयोग जर म्हणलं तर एक तर ठिकाण किंवा लक्ष दाखवण्यासाठी, टार्गेट दाखवण्यासाठी. एक्झाम्पल, वी मेट ॲट द लायब्ररी. आम्ही कुठं भेटलो? ॲट द लायब्ररी, म्हणजे थोडक्यात ठिकाण दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर लक्ष किंवा टार्गेट म्हणजे काय बघा, ही इज एमिंग ॲट द बुल्स आय. त्यानं एम कुठं केला? त्यानं लक्ष कुठं केंद्रित केलं? त्यानं टार्गेट कुठं केलं? तर बुल्स आय, बरोबर. म्हणजे लक्ष त्यानं बुल्स आयकडे केंद्रित केलं. म्हणजे ॲट तिथं पण आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे विथ. विथला आपण मराठीत सोबत म्हणू शकतो, बरोबर. आणि त्याचा दुसरा उपयोग काय? साधन. तर आता एक्झाम्पल बघू. शी इज ट्रॅव्हलिंग विथ हर सिस्टर. तर ती जी मुलगी आहे ती काय करायली? ती ट्रॅव्हल करायली आहे, ती प्रवास करायली आहे. कोणासोबत? तर विथ हर सिस्टर. विथ हर सिस्टर म्हणजे तिच्या बहिणीसोबत ती प्रवास करायली आहे. तर विथ आपण कशासाठी वापरलं? सोबती दाखवण्यासाठी, म्हणजे अकंपनिंग. तिचा सोबती कोण आहे? तिची सोबती कोण आहे? तर तिची बहीण, बरोबर. तर त्याच्यासाठी आपण विथ वापरतो. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल जर बघितलं, ही ओपन्ड द पॅकेज विथ अ नाईफ. त्यानं काय केलं? ते जे पॅकेज होतं आपल्याला जे ॲमेझॉन, फ्लिपकार्टून जे पॅकेज येत असतं, डिलिव्हरी येत असते, तर त्यानं काय केलं? ही ओपन द पॅकेज विथ अ नाईफ. तर त्यानं ते पॅकेज नाईफने ओपन केलं. नाईफ म्हणजे काय? चाकूने. तर बघा, याचा मराठीत जर अर्थ म्हणलं विथचा, तर सोबत आपल्याला माहीत असतो, पण इथं अर्थ काय व्हायला आहे? त्यानं चाकूने ओपन केलं. चाकूने. तर बघा, वाक्यानुसार अर्थ बदलू शकतो, पण तुम्हाला नेमकं त्याचा यूज कुठं करायचं ते माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल, पुढचा प्रिपोजिशन कुठला आहे? महत्त्वाचा, बाय. तर ते कुठं कुठं वापरतात? एक तर माध्यम आणि दुसरं कृती करणार असं लिहिलेलं आहे. एक्झाम्पल बघू. दे ट्रॅव्हल्ड बाय द ट्रेन. दे ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन. त्यांनी प्रवास केला कशाने? तर ट्रेनने. बायचा मराठी अर्थ जर म्हणलं शब्दाचा, तर तो असणार आहे ने. त्यांनी ट्रेनने प्रवास केला. तसंच तुम्ही ऐकलं असेल बाय बस ऐकला असेल, ठीक आहे. बाय एअरप्लेन किंवा बाय एरोप्लेन ऐकलं असेल, बरोबर. त्याच्यानंतर अजून बाय वॉटर ऐकलं असेल तुम्ही, बरोबर. त्याच्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल जर म्हणलं, द ब्रिज वॉज बिल्ट बाय द लोकल टीम. द ब्रिज वॉज बिल्ट म्हणजे जो ब्रिज होता, जो पूल होता, तो कोणी बांधला होता? बाय द लोकल टीम. म्हणजे तिथं काय म्हणलंय? कृती करणारा. उपयोग दुसरा कुठला आहे? कृती करणारा. म्हणजे लोकलची टीम आहे, त्यांनी काय केलंय? हा पूल बांधलेला आहे. म्हणजे थोडक्यात ते करते आहेत, ते पूल बांधणारे करते आहेत, बरोबर. त्याच्यामुळं बाय हे कुठं वापरतात? कृती दाखवणारा जो असतो त्याच्या आधी पण बाय वापरू शकतो आपण. पहिला यूज काय होता? बाय ट्रेन लिहिलंय, म्हणजे थोडक्यात माध्यम जर दाखवायचं असेल, बाय एअर, बाय बस, बाय एरोप्लेन, ठीक आहे, बाय वॉटर, असं आपण बाय दर्शवू शकतो. कशासाठी? तर माध्यम वापरण्यासाठी, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा यूज बघू. पुढचं प्रिपोजिशन कुठलं आहे? बिटवीन. बिटवीन कशासाठी वापरतो आपण? दोन गोष्टींच्या मध्ये. जर बघा, सिक्रेट वॉज शेअर्ड बिटवीन टू फ्रेंड्स. जे काही सिक्रेट होतं, जे काही रहस्य होतं, ते शेअर झालं बिटवीन टू फ्रेंड्स. ते दोन मित्रांच्या मध्ये शेअर झालं. ज्यावेळेस दोन गोष्टी असतील, दोन गोष्टी किंवा दोन व्यक्ती असतील, त्याच्यामध्ये आपण काय करतो? बिटवीन वापरतो. दोन व्यक्ती असू द्या किंवा दोन गोष्टी असू द्या, त्यावेळेस आपण बिटवीन वापरतो, बरोबर. त्याच्यानंतर बघा पुढचं अमंग. अमंग काय? तर बघा, अनेक गोष्टींमध्ये. हे काय होतं? बिटवीन दोन गोष्टींमध्ये. आता अमंग म्हणजे अनेक गोष्टींमध्ये. एक्झाम्पल जर बघितलं, डिस्ट्रीब्यूट द चॉकलेट्स अमंग ऑल द स्टुडंट्स. जे काही चॉकलेट आहेत ते सगळ्यांमध्ये, ते सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये वाटा. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये दोनपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, त्यामुळे आपण काय केलं? अमंग वापरलं, म्हणजे अनेक गोष्टींसाठी. आणि शेवटचं जे महत्त्वाचं प्रिपोजिशन आहे, जे टीईटीला वारंवार विचारलेलं आहे, ते आहे अगेन्स्ट. अगेन्स्ट म्हणजे काय? विरोधात. विरोधात म्हणजेच इन ऑपोजिशन टू. आपल्याला विरोध दर्शवायचा असेल, अपोजिशन दाखवायचं असेल, तर आपण अगेन्स्ट वापरतो. एक्झाम्पल बघू. द कम्युनिटी प्रोटेस्टेड अगेन्स्ट द न्यू कन्स्ट्रक्शन प्लॅन. जी काही कम्युनिटी आहे, जी काही समूह आहे, त्यांनी काय केला? प्रोटेस्ट केला म्हणजे थोडक्यात निषेध व्यक्त केला किंवा आंदोलन केलं. कोणाच्या विरोधात? अगेन्स्ट. अगेन्स्ट म्हणजे काय? च्या विरोधात. अगेन्स्ट म्हणजे च्या विरोधात. कोणाच्या? तर न्यू कन्स्ट्रक्शन प्लॅन. जो नवीन बांधकामाचा प्लॅन होता, त्या प्लॅनच्या विरोधात त्या कम्युनिटीनं विरोध दर्शवला. याचा अर्थ असा झाला. तर तुम्हाला या 11 प्रिपोजिशनचा अर्थ समजला असेल. आपण बेसिक एक्झाम्पल पण पाहिलेत आणि त्याचे उपयोग पण पाहिलेत. तर आता काय करू? टीईटी 2013 पासून 2024 पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही जे एक्झाम्पल विचारले आहेत ते पाहू. तर असा एकही वर्ष नाही बघा 2013 पासून 2024 पर्यंत ज्या वर्षी पेपर 1 ला किंवा पेपर 2 ला हा प्रश्न विचारलेला नाही. प्रत्येक वर्षी पेपर 1 ला एक प्रश्न आणि पेपर 2 ला एक प्रश्न आहे. त्याच्यामुळं ज्यांचे दोन्ही पेपर आहेत त्यांचे 2 मार्क फिक्स असणार आहेत. ज्यांचा एक पेपर आहे त्यांचा 1 मार्क 100% फिक्स असणार आहे. पहिलं एक्झाम्पल काय आहे बघा. पहिलं एक्झाम्पल दिलंय, क्विनिन इज अन इफेक्टिव्ह अँटीडोट. इथं डॅश दिलंय आणि मलेरिया दिलंय. तर आपल्याला डॅशच्या ठिकाणी काय करायचं? प्रिपोजिशन वापरायचंय. तर बघा, पहिल्यानंतर तुम्हाला वाक्याचा अर्थ कळाला पाहिजे. क्विनिन
क्विनिन नावाचं काय दिलंय, क्विनिन इज अन अँटीडोट, इफेक्टिव्ह अँटीडोट. अँटीडोट म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. अँटीडोट म्हणजे काय, एखाद्या आजाराविरुद्ध वापरलेले औषध, ज्याला आपण अँटीडोट म्हणू शकतो. तर बघा क्विनिन नावाचं हे जे औषध आहे हे काय आहे, एक अँटीडोट आहे डॅश मलेरिया. तर ते बघा मलेरिया रोगासाठी असेल का मलेरिया रोगाच्या विरुद्ध असेल, बरोबर. मलेरिया रोगासाठी असेल का मलेरिया रोगाच्या विरुद्ध असेल ते, तर बघा ते मलेरिया रोगाच्या विरुद्ध असणार आहे, बरोबर. च्या विरोधात, बरोबर, च्या विरोधात. तर च्या विरोधासाठी आपण आत्ताच बघितलं होतं प्रिपोजिशन, कुठलं होतं, शेवटचं प्रिपोजिशन तुम्हाला सांगितलं अगेन्स्ट. द कम्युनिटी प्रोटेस्टेड अगेन्स्ट द न्यू कन्स्ट्रक्शन प्लॅन. तसंच इथं काय येणार आहे, क्विनिन इज अन इफेक्टिव्ह अँटीडोट अगेन्स्ट मलेरिया. मलेरियाच्या विरोधात ते काय आहे, इफेक्टिव्ह अँटीडोट आहे. ठीक आहे. टीईटी पेपर 1 2013ला विचारलेला प्रश्न. त्याच्यानंतर बघा टीईटी पेपर 2 2013ला विचारलाय, लगेच दुसऱ्या पेपरला पण विचारलाय, दोन्ही पेपरमध्ये कंटिन्यू विचारले आहेत. काय दिलं एक्झाम्पल, वी आर अकाउंटेबल डॅश गॉड फॉर आर ॲक्शन्स. पहिल्यांतर तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे. वी आर अकाउंटेबल. अकाउंटेबल म्हणजे काय, अकाउंटेबललाच एक सिनोनिम किंवा समानार्थी शब्द आहे रिस्पॉन्सिबल. तर बघा याचा अर्थ जबाबदार होऊ शकतो किंवा उत्तरदायी असू शकतो. तर आपण वी आर अकाउंटेबल म्हणजे काय, आपण उत्तरदायी आहेत. आपण उत्तरदायी आहेत कोणाला, तर गॉडला म्हणजेच देवाला. देवाला आपण देवाला उत्तरदायी आहेत. हे पुढे काय दिलेलं आहे, फॉर आर ॲक्शन्स. फॉर म्हणजे काय, साठी. कशासाठी उत्तरदायी आहेत, तर फॉर आर ॲक्शन्स. आपली जी कृती आहे, आपले जे कर्म आहेत, त्या कर्मासाठी आपण देवाला उत्तरदायी आहेत, जबाबदार आहेत, बरोबर. तर बघा देवाला उत्तरदायी आहेत. तर त्याच्यामुळं काय येणार आहे, लाचा मराठी जर इंग्लिश प्रिपोजिशन म्हणलं तर कुठला असणार आहे, देवाला म्हणजेच टू गॉड येईल, बरोबर. उत्तर काय असणार आहे, टू. तर बघा इथं तुम्हाला सांगतोय मी टू आणि फॉर हे दोन प्रिपोजिशन कुठं कुठं वापरायचे. तर बघा अकाउंटेबल हा जो शब्द आहे, अकाउंटेबल या शब्दाचा मी तुम्हाला एक सिनोनिम सांगितला, समानार्थी शब्द सांगितला, कोणता, रिस्पॉन्सिबल. तर अकाउंटेबल टू किंवा रिस्पॉन्सिबल टू असं ज्यावेळेस येते त्याच्या पुढं कधीही व्यक्ती येणार. व्यक्ती म्हणजेच समवन. टूच्या पुढं म्हणजे अकाउंटेबल टू जर असेल किंवा रिस्पॉन्सिबल टू असेल तर त्याच्या पुढं व्यक्तीचं नाव येणार. म्हणजे गॉड आहे किंवा तुमचा मित्र असू द्या, कोण काही असू द्या, ज्यावेळेस नाव येतं, नाव त्या टायमिंगला समवन म्हणजे नाव असू द्या किंवा सर्वनाम पण असू द्या, बरोबर. समवनसाठी आपण अकाउंटेबल टू असतो किंवा रिस्पॉन्सिबल टू असतो. आणि त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं प्रिपोजिशन आहे ते म्हणजे फॉर. तर बघा अकाउंटेबल फॉर आणि रिस्पॉन्सिबल फॉर याचा अर्थ काय ते समजून घेऊ आपण. अकाउंटेबल शॉर्टमध्ये लिहितो अकाउंटेबल फॉर आणि दुसरं रिस्पॉन्सिबल फॉर. तर याचा अर्थ काय बघा, अकाउंटेबल फॉर म्हणजे आपण, फॉर म्हणजे साठी आणि अकाउंटेबल म्हणजे काय, जबाबदार किंवा आपण बांधील आहोत. तर साठी म्हणजे फॉर या शब्दाच्या पुढं काय येत असतं, कारण येत असतं. कारण म्हणजेच रिझन येत असतं. तर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळलं असेल, फॉर आर ॲक्शन्स. फॉर म्हणजे काय, साठी. तर आपण प्रश्न विचारला कशासाठी, तर फॉर आर ॲक्शन्स, आपले जे कर्म आहेत. म्हणजे कारण काय, आपण देवाला जबाबदार असायचं, देवाला उत्तरदायी असायचं. कारण काय आहे, तर आपले कर्म किंवा आपल्या कृती. म्हणजे ज्यावेळेस अकाउंटेबल फॉर येतं, फॉरच्या पुढं कारण येणार आहे आणि अकाउंटेबल टू येतं त्याच्या पुढं समवन म्हणजेच व्यक्ती येणार आहे, बरोबर. समजलं असेल. पेपर 2चा प्रश्न आहे. त्यानंतर बघू पुढच्या वर्षी विचारलेला टीईटी पेपर 1 2014चा प्रश्न काय दिलेला आहे, द रॉबर्स ब्रोक डॅश हिज शॉप अँड लुटेड इट. पहिल्यांदा तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे. रॉबर म्हणजे काय, चोर. चोर बघा, द रॉबर्स ब्रोक म्हणजे चोरांनी तोडलं. ब्रोक म्हणजे काय, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. वर्बचे 3 रूप आहेत. ही वर्ब आहे, बरोबर. हे वर्बचं दुसरं रूप आहे. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन वर्बचं दुसरं रूप आहे, बरोबर. तर बघा ब्रोक दिले, त्यानंतर डॅश हिज शॉप अँड लुटेड इट. तर इथं आपल्याला काय करायचं, प्रिपोजिशन ठेवायचे. तर पहिल्यांतर तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे वाक्याचा. चोरांनी काय केलंय, ब्रोक दिलाय म्हणजे तोडलं थोडक्यात. हिज शॉप त्याचं दुकान, अँड लुटेड इट लूट केलं म्हणजे चोरी केली थोडक्यात, बरोबर. जर रॉबरनी काय केलंय, त्याचं दुकान तोडलं आणि चोरी केली. तर आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. आता बघा इथं तुम्हाला सांगितलं होतं मी जास्तीत जास्त एक्झाम्पल तुम्हाला मी अर्थसहित सांगणार आहे, पण काही एक्झाम्पल जे आहेत ते तुम्हाला फ्रेजल वर्ब म्हणून पाठ करावे लागतील. फ्रेजल वर्ब म्हणून. ब्रोक इनटू या शब्दाचा अर्थ काय बघा, आपण जेव्हा बाहेरून आतमध्ये, आपण जेव्हा
बाहेरून आतमध्ये फोर्सफुली बळजबरीनं एंट्री करतो, प्रवेश करतो. कसा? फोर्सफुली. तर बघा ब्रोक इनटू याचा अर्थ काय असतो? बळजबरीने किंवा फोर्सफुली किंवा इलिगली प्रवेश करणे. त्याच्यामुळे उत्तर काय येईल? द रॉबर्स ब्रोक इनटू, ठीक आहे, इनटू हिज शॉप अँड लुटेड इट. तर बघा आपण इनफॉर्मल वाक्यामध्ये इन हा शब्द पण वापरतो, ब्रोक इन पण वापरतो. तर बघा ब्रोक इन कधी वापरायचा आणि ब्रोक इनटू कधी वापरायचा? तर बघा ब्रोक इन जो असतो हा इनट्रान्झिटिव्ह आहे. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? त्याला ऑब्जेक्टची गरज नसते. तर इथं ऑब्जेक्ट दिलेला आहे हिज शॉप, ऑब्जेक्टची गरज नसते, ऑब्जेक्ट दिलेला आहे हिज शॉप. तर ऑब्जेक्ट ज्यावेळेस दिलेलं असतं त्यावेळेस आपण ब्रोक इनटू वापरतो. ब्रोक इनटू म्हणजे कुठं तोडलंय त्यांनी, म्हणजे कशात एंट्री केली? थोडक्यात हिज शॉप, त्याच्या दुकानामध्ये. त्याच्यामुळं ब्रोक इनटू हा ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो. वर्बचे काही प्रकार असतात, ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? ज्या वर्बला ऑब्जेक्ट लागतो, आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? ज्या वर्बला ऑब्जेक्ट लागत नाही. तर बघा याचं उत्तर काय असणार आहे? ब्रोक इनटू. आणि तुम्ही काय करा, हा फ्रेझल वर्ब आहे म्हणून लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण चोरी करतो, एखादा व्यक्ती चोरी करतो ते दर्शवण्यासाठी, फोर्सफुली चोरी करतो किंवा इलिगली, बरोबर, त्या टायमिंगला ते दर्शवण्यासाठी ब्रोक इनटू हा फ्रेझल वर्ब वापरतात. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघू. टीईटी पेपर 2/2014 आहे हे. टीईटी पेपर 2/2014. एक्झाम्पल काय आहे? अ मॅन ऑफ ऑनर अधीर्स डॅश हिज कन्व्हिक्शन्स इवन इफ अदर्स जिअर डॅश हिम. तर पहिल्यांतर अर्थ कळायला पाहिजे. अ मॅन ऑफ ऑनर म्हणजे काय? बघा अ मॅन ऑफ ऑनर म्हणजे काय? एखादी जी सन्माननीय व्यक्ती असते. अ मॅन ऑफ ऑनर म्हणजे एक सन्माननीय व्यक्ती. अधीर्स म्हणजे काय? चिटकून राहते. तुम्ही सायन्समध्ये अधिजन आणि कोहेजन ऐकलं असेल. अधिजन आणि कोहेजन हे ऐकलं असेल. अधिजन म्हणजे काय? चिटकून राहणे. अधिजन म्हणजे चिटकून राहणे. तर बघा इथं अर्थ काय? अ मॅन ऑफ ऑनर म्हणजे सन्माननीय व्यक्ती. अधीर्स म्हणजे काय? चिटकून राहते. कशाला? डॅश हिज कन्व्हिक्शन्स. कन्व्हिक्शन्स म्हणजे काय? त्याचे जे निष्ठा आहे, त्याची जी तत्वे आहेत त्याला, ठीक आहे, त्याच्या प्रिन्सिपलला तो चिटकून राहतो असं म्हणायचंय. तर बघा तत्वाला किंवा निष्ठेला हा शब्द आपण मराठीत वापरतो. तर ला आलाय, बरोबर. तर ला आल्यामुळे आपण काय करतो? टू वापरतो, बरोबर. टू हिज कन्व्हिक्शन्स. किंवा तुम्हाला सांगितलं होतं मी मगाशी, टूच्या पुढं जनरली समवन म्हणजे व्यक्ती असू शकतो, बरोबर. अकाउंटेबल टू, रिस्पॉन्सिबल टू. तसं बघा अधीर्स टू म्हणजे काय? ती व्यक्ती चिटकून राहते. कशाला? तर त्याच्या प्रिन्सिपल्सला किंवा कन्व्हिक्शन्सला, म्हणजे त्याच्या तत्वाला, निष्ठेला. इथं ला आलाय त्याच्यामुळे आपण टू वापरणार. आणि पुढं काय दिलं बघा? इवन इफ अदर्स जिअर डॅश हिम. जिअर या शब्दाचा अर्थ असतो खिल्ली उडवणे, मस्करी करणे, चेष्टा करणे. तर बघा मी इथं उभारलोय आणि माझा मित्र तिथं थोड्या अंतरावर 5-10 मीटर उभारलाय. मी त्याच्याकडे बोट दाखवून त्याची खिल्ली उडवायलोय. तर बघा त्याच्याकडे बोट दाखवून उडवायलोय. त्याच्यामुळे आपण काय करतो? जिअर ॲट असा शब्द वापरतो. जिअर ॲट म्हणजे काय? असं त्याच्याकडे बोट दाखवून खिल्ली उडवणे थोडक्यात. तर त्याच्यामुळे इथं काय येईल? जिअर ॲट हिम. तर बघा आपलं उत्तर काय असणार आहे? टू आणि ॲट. कुठं आहे? 4 नंबरचा ऑप्शन, ठीक आहे. तुम्हाला एक जरी कळालं असतं, टू कुठं वापरायचं आणि ॲट जरी वापरायचं कळालं असतं तरी उत्तर तुम्हाला आलं असतं, बरोबर. अ मॅन ऑफ ऑनर अधीर्स डॅश हिज कन्व्हिक्शन्स. कन्व्हिक्शन म्हणजे काय? तत्व. तर तो तत्वाला एकनिष्ठ असतो, बरोबर, किंवा तत्वाला चिटकून असतो. तत्वाला किंवा निष्ठेला ला आल्यामुळे आपण काय केलं? टू वापरलं. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघू. टीईटी पेपर 2016ला विचारलेला आहे. किरण वॉज इनोसंट डॅश हिज गिल्ट. पहिल्यांदा तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे. किरण वॉज इनोसंट. किरण हा निर्दोष आहे. इनोसंट म्हणजे काय? निर्दोष. आणि पुढे काय दिलंय? गिल्ट दिलंय. गिल्ट म्हणजे काय? अपराध. गिल्ट म्हणजे काय? अपराध. तर बघा किरण वॉज इनोसंट डॅश द गिल्ट. तर तो काय? तो जो अपराध आहे त्या अपराधापासून तो फ्री आहे, बरोबर. अपराधापासून तो इनोसंट आहे. इनोसंट म्हणजे थोडक्यात काय? फ्री फ्रॉम क्राईम. म्हणजे एखादा जो अपराध असतो त्याच्यापासून मुक्त असणे म्हणजेच फ्री फ्रॉम क्राईम. तर किरण वॉज इनोसंट ऑफ द गिल्ट म्हणजे तो जो अपराध झालेला आहे त्या अपराधाचा किरण हा दोषी नाही, याचा हा मराठी अर्थ झाला. तो जो अपराध झालेला आहे त्या अपराधाचा किरण हा दोषी नाही. तर इथं शब्द काय आलेला आहे? चा.
त्या अपराधाचा किरण हा दोषी नाही, त्याच्यामुळं इनोसंट ऑफ आपण वापरतो. इनोसंट ऑफ म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं चा किंवा ची, बरोबर. तर इनोसंट आफ्टर म्हणलं, आफ्टर म्हणजे काय नंतर, विथ म्हणजे सोबत, आणि ऑन म्हणजे आपण पृष्ठभाग, एखादा हे असेल पृष्ठभाग असेल, सरफेस असेल, त्यासाठी आपण वापरतो, बरोबर. द बुक इज ऑन द टेबल. त्याच्यानंतर विथ आणि आफ्टर हे पण येणार नाही. मराठी अर्थ तुम्हाला सांगितलं, तो जो अपराध झालाय त्या अपराधाचा किरण दोषी नाही. द किरण वॉज इनोसंट ऑफ द गिल्ट, हे उत्तर त्याचं येणार आहे, बरोबर. ऑफ हे उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघू. TET पेपर 2016. पहिलं काय दिलेलं आहे, पुणे सिटी रेकॉर्डेड 41.8 mm रेन. पुणे सिटीनं काय केलंय, रेकॉर्ड केलंय, नोंद केली कशाची, 41.8 mm एवढा पाऊस झालाय. तर पुढे दिले डॅश द 3 hours, डॅश द 3 hours, आणि पुढे एकदा परत दिले डॅश 5:30 ते 8:30, बरोबर. 5:30 ते 8:30. तर तुम्हाला मी मगाशी प्रिपोजिशन सांगताना सांगितलं होतं, ड्युरेशन दाखवण्यासाठी म्हणजेच कालावधी दाखवण्यासाठी किंवा आतमध्ये किंवा लोकेशन दाखवण्यासाठी आपण कशासाठी कोणता प्रिपोजिशन वापरत होतो, द कीज आर इन द ड्रॉवर, बरोबर. द कीज आर इन द ड्रॉवर म्हणजे ज्या काही चावी आहेत, ज्या काही कीज आहेत त्या ड्रॉवर मध्ये आहेत, बरोबर. हे झालं लोकेशन. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपण इनचा वापर काय बघितला होता, एक एक्झाम्पल, इनचं एक्झाम्पल काय पाहिलं होतं बघा. इनचं एक्झाम्पल पाहिलं होतं कालावधी, बरोबर. इनचं उपयोग काय होता, कालावधी. आणि एक्झाम्पल काय होतं, आय विल फिनिश द टास्क इन an hour, 1 तासात मी फिनिश करेल. तर त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं होतं मी, तर इन an hour असू द्या, इन 2 hours असू द्या, इन 3 hours असू द्या, ज्यावेळेस आपण कालावधी दाखवतो, एखादा ठराविक सांगितलेला आहे 1 तासात, 2 तासात, 3 तासात, त्या टायमिंगला आपण काय करतो, इन वापरतो. तर बघा इथं काय येईल मग, पुणे सिटी रेकॉर्डेड 41.8 mm रेन इन द 3 hours, 3 तासामध्ये, इन, बरोबर. फक्त एकाच ऑप्शनमध्ये पहिल्यांदा इन आहे, त्याच्यामुळे दुसरं काय बिटवीन येणार आहे. पण आपण बघू आता उपयोग कसा आहे नेमका. तर बघा 3 hours आणि इथे दिले डॅश 5:30 ते 8:30 PM. तुम्हाला मी बिटवीनचा उपयोग सांगितला होता. बिटवीनचा उपयोग काय सांगितला होता, 2 व्यक्ती असू द्या, 2 व्यक्ती असू द्या किंवा 2 गोष्टी असू द्या, त्याच्यामध्ये आहे हे दर्शवण्यासाठी, त्या 2 व्यक्तीच्या मध्ये किंवा 2 गोष्टींच्या मध्ये दाखवण्यासाठी आपण काय करतो, बिटवीन वापरतो. तर तुम्हाला असं पण लक्षात तुम्ही ठेवू शकता बघा, ज्यावेळेस एकदा एक स्टार्टिंग पॉईंट दिलेला आहे, स्टार्टिंग पॉईंट म्हणजे पाऊस 5:30 ला चालू झाला आणि शेवट दिला एंड पॉईंट, एंड पॉईंट दिला 8:30. तर ज्यावेळेस स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट दिलेले असतात त्या टायमिंगला पण तुम्ही बिटवीन वापरू शकता. त्याच्या दरम्यान, बरोबर, 5:30 ते 8:30च्या दरम्यान 3 तास पाऊस झाला असं सांगायचं थोडक्यात, बरोबर. त्याच्यामुळे बिटवीन येईल. पुढचं एक्झाम्पल बघू. TET पेपर 1 2017. इट इज अ न्यूज डॅश सक्सेस. पहिल्यांदा तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे. इट इज अ न्यूज म्हणजे काय, ती एक बातमी आहे. इट इज अ न्यूज, ती एक बातमी आहे. कशाची, तर सक्सेसची. कशाची, तर सक्सेसची म्हणजेच यशाची. इट इज अ न्यूज, ती जी न्यूज आहे ना, ती जी बातमी आहे ती यशाची बातमी आहे. यशाची आपण मराठीत काय म्हणलं होतं, चाचीचे, बरोबर. चाचीचे जे असतं ते आपण ऑफसाठी वापरतो, चाचीचे. म्हणजेच इट इज अ न्यूज ऑफ सक्सेस. इट इज अ न्यूज ऑफ सक्सेस. ऑफ येणार नाही, थ्रू येणार नाही किंवा अबव येणार नाही, बरोबर. इट इज अ न्यूज ऑफ सक्सेस. TET पेपर 1 2017 विचारलाय. त्यानंतर बघा TET पेपर 2 2017 विचारलेला प्रश्न आहे, नेवर जज अ मेटल डॅश इट्स ग्लिटर ॲज ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. पहिल्यांतर अर्थ कळायला पाहिजे. नेवर जज अ मेटल, नेवर जज अ मेटल म्हणजे काय, कुठल्याही धातूला जज करू नका, कुठल्याही धातूला जज करू नका. कशावरून, डॅश इट्स ग्लिटर म्हणजे त्याच्या चमकण्यावरून, त्याच्या चमकण्यावरून. ॲज ऑल दॅट म्हणजेच तुम्हाला माहित असेल, ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड म्हणजे जे चमकणार असतं ना ते सोनं नसतं प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळं तुम्ही याच्यासाठी एक सिनोनिम पण ऐकला असेल, सिनोनिम इडियम ऐकला असेल, एक म्हण ऐकली असेल, मराठीत आहे, बरोबर. चमकणारं सोनं नसतं, प्रत्येक वेळी चमकणार हे सोनं नसतं. किंवा इंग्लिशमध्ये जर एक म्हण म्हणलं, नेवर जज अ बुक, नेवर जज अ बुक बाय इट्स कव्हर. कुठलंही पुस्तक त्याचा कव्हर बघून जज करू नका, ते आतून कसं असेल, बरोबर. तसाच अर्थ आहे इथं पण. नेवर जज अ मेटल, कुठलंही मेटल आहे म्हणजे कुठलाही धातू आहे त्याला जज करू नका. कशावरून, तर इट्स ग्लिटर, इथं डॅश दिलंय, इट्स ग्लिटर म्हणजे त्याच्या चमकण्याने, त्याच्या चमकण्यावरून, बरोबर. चमकणे किंवा चकाकणे, ग्लिटर म्हणजे. तर बघा कुठलाही धातू त्याच्या चमकण्यावरून किंवा त्याच्या चमकण्याने तुम्ही जज करू नका. तर इथं आपण काय करतोय, चमकण्याने म्हणतोय,
किंवा चमकण्यावरून, तर त्या टाइमला आपण काय वापरतो, बाय वापरतो. नेव्हर जज अ मेटल बाय इट्स ग्लिटर ॲज ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे काही चमकतं ते गोल्ड नसतं, म्हणजे सोनं नसतं. TET पेपर 2 2017ला विचारलाय. त्याच्यानंतर पुढचा एक्झाम्पल बघू. TET पेपर 1 2018. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल TET पेपर 1 2013 2 प्रश्न आहेत, पेपर 1 पेपर 2. त्याच्यानंतर 14ला आहे, त्यानंतर 16ला आहे, आता 17चा बघितला आपण, आता 18चा पेपर 1चा प्रश्न आहे. ही प्रेफर्स कॉफी डॅश टी. पहिल्यानंतर तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे. प्रेफर करतो तो प्रेफर करतो, काय करतो, प्रेफर कॉफी. प्रेफर करतो म्हणजे थोडक्यात काय, तो पसंत करतो कॉफी, आणि दिली टी, म्हणजे थोडक्यात वाक्याचा अर्थ काय, त्याला चहापेक्षा कॉफी जास्त पसंत आहे, त्याला चहापेक्षा कॉफी जास्त पसंत आहे. तर बघा, प्रेफर A to B हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण प्रेफरन्स करतो त्यावेळेस A to B हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो, मला चहा आणि कॉफीमध्ये काय आवडतं, तर आय प्रेफर कॉफी टू टी, बरोबर, आय प्रेफर कॉफी टू टी. तर असं अजून एक एक्झाम्पल सांगतो. आय प्रेफर रीडिंग बुक्स. आय प्रेफर रीडिंग बुक्स. मी काय करतो, प्रेफर करतो कशाला, रीडिंग बुक्स म्हणजे पुस्तक वाचनाला, कशापेक्षा, टू वॉचिंग मूवीज. मी काय प्रेफर करतो, मी काय पसंत करतो, रीडिंग बुक्स, पुस्तक वाचायला मी पसंत करतो, कशापेक्षा, तर टू वॉचिंग मूवीज. ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो त्या टायमिंगला, किंवा प्रेफर आपल्याला करायचं असतं त्या टायमिंगला A to B याचा प्रेफरन्स असतो किंवा कंपॅरिझन असतो. म्हणजे इथं कुठलीही गोष्ट असू द्या A, इथं कुठलीही गोष्ट असू द्या B, ज्यावेळेस दोन गोष्टीमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं, चॉईस करायची असेल, ठीक आहे, त्या टायमिंगला आपल्याला सांगायचं असतं मला हे आवडतं जास्त, त्यासाठी आपण टू वापरतो. ठीक आहे, तर उत्तर काय येईल, टू. ही प्रेफर्स कॉफी टू टी. ठीक आहे, ही प्रेफर्स कॉफी टू टी. तुम्ही कुठं प्रेफर ओव्हर पण ऐकलं असेल. ही प्रेफर्स कॉफी ओव्हर टी हे पण ऐकलं असेल तुम्ही. तर हा शब्द जो आहे तो जास्त इनफॉर्मली वापरला जातो. इनफॉर्मली म्हणजे आपल्या सहज बोलण्यात वापरला जातो. पण ग्रॅमॅटिकली जर जास्त करेक्ट म्हणलं तर प्रेफर टू असतं. ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो, प्रेफर करतो, त्यावेळेस A to B असतं. ठीक आहे, A to B. आणि हे जे आहे प्रेफर ओव्हर हे इनफॉर्मली वापरतो, हे ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे, टू. त्याच्यानंतर TET पेपर 2 2018 काय प्रश्न आहे, शी इज सिटिंग डॅश हर मदर अँड फादर. पहिल्यानंतर प्रश्नाचा अर्थ कळायला पाहिजे. शी इज सिटिंग म्हणजे काय, ती बसलेली आहे. कुठं बसलेली आहे, डॅश दिलंय, हर मदर अँड फादर, तर तिच्या आई आणि वडिलांच्या मध्ये बसलेली आहे हे दाखवायचंय. तर इथं दोन व्यक्ती आहेत, आई आणि वडील. ह्या दोन व्यक्तींच्या मध्ये ती बसलेली आहे हे दर्शवण्यासाठी आपण कुठलं प्रिपोजिशन वापरणार. तुम्हाला एक सांगितलं तुम्ही अमंग सांगितलं होतं, त्याच्यानंतर एक बिटवीन सांगितलं होतं, बरोबर. अमंग कधी असतं, ज्यावेळेस अनेक गोष्टी किंवा अनेक व्यक्ती असतील. डिस्ट्रीब्यूट द चॉकलेट्स अमंग द स्टुडंट्स, जास्त विद्यार्थी होते त्यामुळे काय केलं आपण, चॉकलेट डिस्ट्रीब्यूट केले अमंग द स्टुडंट, जास्त विद्यार्थी असल्यामुळं. आणि बिटवीन कधी सांगितलं होतं, ज्यावेळेस दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी असतील, बरोबर, दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी असतील. तर इथं मदर आणि फादर, आई आणि वडिलांच्या मध्ये ती बसलेली आहे. शी इज सिटिंग बिटवीन मदर अँड फादर, म्हणून उत्तर काय येणार आहे, बिटवीन, बरोबर, अमंग येणार नाही. पुढचं एक्झाम्पल पाहू. TET पेपर 1 2019ला विचारलंय, द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड द अंपायर, इथं डॅश दिलंय, परत एकदा डॅश दिलंय, हिज पार्शालिटी. पहिल्यांदा याचा अर्थ कळायला पाहिजे. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड म्हणजे काय, निषेध व्यक्त करणे. रिमॉन्स्ट्रेट म्हणजे काय, निषेध व्यक्त करणे. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड डॅश द अंपायर डॅश हिज पार्शालिटी. अंपायरनं जी पार्शालिटी केली, अंपायरनं जो पक्षपातीपणा दाखवला, समजा एखादा व्यक्ती आउट नव्हता तरी पण त्याला आउट सांगितलं, बरोबर. तर प्लेयरनं काय केला, निषेध व्यक्त केला. कोणाच्या विरोधात, तर अंपायरच्या विरोधात. कशासाठी, फॉर हिज पार्शालिटी, बरोबर, त्याच्या पार्शालिटीसाठी म्हणजे पक्षपातीपणासाठी. तर बघा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तरी तर फॉर कुठंच नाही, पार्शालिटीसाठी फॉर कुठंच नाही. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, पहिलं जे एक्झाम्पल होतं, क्विनिन इज अन इफेक्टिव्ह अँटीडोट अगेन्स्ट मलेरिया. ज्यावेळेस आजाराविरुद्ध आपण सांगतो, अगेन्स्ट म्हणजे च्या विरोधात, बरोबर. तर प्लेयर्सनी जो काही निषेध व्यक्त केलेला असेल तो जो अंपायर आहे त्या अंपायरच्या पक्षपातीपणाच्या विरोधात व्यक्त केला असेल, बरोबर, त्याचा विरोध करण्यासाठी. म्हणून इथं काय येणार आहे, अगेन्स्ट हिल, बरोबर, अगेन्स्ट हिज पार्शालिटी. त्याची जी पार्शालिटी होती, त्याचा जो पक्षपातीपणा होता त्याच्या अगेन्स्ट. तर अगेन्स्ट दोन ठिकाणी आहे. पहिल्या ठिकाणी आता इथं विथ आहे आणि टू आहे. आता चेक करू बघा. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड डॅश द अंपायर.
तर बघा रिमॉन्स्ट्रेट म्हणजे काय, निषेध व्यक्त करणे. आणि रिमॉन्स्ट्रेट विथ हा जो शब्द असतो याचा अर्थ असतो एखाद्या व्यक्तीकडे जाऊन निषेध व्यक्त करणे. रिमॉन्स्ट्रेट म्हणजे काय, निषेध व्यक्त करणे. आणि रिमॉन्स्ट्रेट विथ म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीकडे जाऊन निषेध व्यक्त करणे. तर बघा उत्तर काय येईल मग, विथ येईल इथं. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड विथ द एम्पायर अगेन्स्ट हिज पार्शलिटी. त्याच्या पक्षपातीपणाच्या विरोधात त्यांनी काय केला, अंपायरकडे जाऊन निषेध व्यक्त केला. बरोबर. पुढचं एक्झाम्पल बघू. TET पेपर 2 2019. यू मस्ट अकाउंट डॅश युअर अब्सेन्स डॅश द हॉस्टेल वॉर्डन. तर बघा अकाउंट मगाशीच पहिल्या का दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं, अकाउंट फॉर बघितलं होतं, अकाउंट टू बघितलं होतं. बरोबर. तिथंच तुम्हाला सांगितलं होतं मी टू आणि फॉर हे जे दोन प्रिपोजिशन आहेत ते TET पेपर 1 आणि TET पेपर 2ला 3 वेळा विचारलं ऐकून. त्याच्यामुळं यावर्षी पण मला वाटते टू आणि फॉर बद्दल येऊ शकतं. त्याचा उपयोग नीट समजून घ्या. यू मस्ट अकाउंट म्हणजे तुम्ही, अकाउंट म्हणजे काय थोडक्यात जबाबदार किंवा उत्तरदायी. तुम्ही त्याला उत्तर द्यायला बांधील असलं पाहिजे. यू मस्ट अकाउंट डॅश युअर अब्सेन्स आणि पुढे दिले डॅश द हॉस्टेल वॉर्डन. तर मगाशी सांगितलं तुम्हाला मी अकाउंट टू किंवा अकाउंटेबल टू कधी वापरतो आपण, समवन जर असेल पुढं, समवन म्हणजे एखादी व्यक्ती असेल. तर इथं काय दिसतंय, डॅश द हॉस्टेल वॉर्डन. हॉस्टेलची जी वॉर्डन आहे ती काय व्यक्ती आहे. बरोबर. त्याच्यामुळे इथं काय येणार आहे, टू. अकाउंट टू कोणाला, अकाउंट टू म्हणजे कोणाला, तर द हॉस्टेल वॉर्डन. त्या हॉस्टेल वॉर्डनला तुम्ही जबाबदार किंवा उत्तरदायी आहात. कशासाठी तर फॉर युअर अब्सेन्स. तर उत्तर पण सांगून दिले मी तुम्हाला, फॉर. ठीक आहे, फॉर युअर अब्सेन्स. तर आपण मगाशीच बघितलं होतं अकाउंट फॉर जे आहे, अकाउंट फॉर कशासाठी वापरतो आपण, ज्यावेळेस एखादं कारण आहे किंवा रिझन आहे. आपलं रिझन काय, आपली अनुपस्थिती म्हणजे आपण अब्सेंट आहेत. त्यामुळं यू मस्ट अकाउंट फॉर युअर अब्सेन्स टू द हॉस्टेल वॉर्डन. टू का आलं, अकाउंट टू जो असतं त्याच्यापुढे आपण समूह वापरतो म्हणजे व्यक्ती वापरतो. आणि अकाउंट फॉर असतं त्यापुढे आपण काय करतो, कारण वापरतो. कारण काय, आपली अनुपस्थिती म्हणजे आपला अब्सेन्स. त्यामुळे फॉर आणि टू येणार आहे. पुढचं एक्झाम्पल बघू. 13वा प्रश्न आहे TET पेपर 1 2021. बघा, द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज, पूर्णविराम दिलाय आणि त्यापुढं आय वॉज लुकिंग आणि डॅश दिले. तर ह्याचा अर्थ कळाला पाहिजे पहिल्यानंतर. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज. तो जो शॉपकीपर आहे, तो जो दुकानदार आहे, त्याच्याकडे टॉईज नाहीत म्हणजे खेळणी नाहीत. त्याच्याकडे खेळणी नाहीत. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज. शॉपकीपरकडे खेळणी नाहीत. कोणती खेळणी नाहीत तर आय वॉज लुकिंग डॅश म्हणजे मला जी पाहिजेत ती खेळणी त्या शॉपकीपरकडे म्हणजे दुकानदाराकडे नाहीत. तर बघा, मी ज्या खेळण्यासाठी पाहत होतो किंवा मी जे खेळणी पाहत होतो ती खेळणी त्या शॉपकीपरकडे नाहीत. तर लुकिंग फॉर हे जास्त हे एक फ्रेझल वर्ब आहे. तर लुकिंग फॉर म्हणजे काय, च्या शोधात असणे. लुकिंग फॉर म्हणजे च्या शोधात असणे. तुम्हाला हे लुकिंग फॉर फ्रेझल वर्ब म्हणून लक्षात ठेवावं लागेल. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज, आय वॉज लुकिंग फॉर. तुम्ही जनरल वाक्यामध्ये पण कधी वापरला असेल बघा, आय वॉज लुकिंग फॉर. बरोबर, आय एम लुकिंग फॉर. तर मी त्याच्या शोधात आहे. च्या शोधात असणे म्हणजे लुकिंग फॉर. त्याच्यामुळे उत्तर काय येईल, फॉर. त्याच्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल दिले TET पेपर 2 2021. पेपर 1 झाला की लगेच 2ला पण आहे. डोंट साईड म्हणजे बाजू घेऊ नका. कोणाची, दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी म्हणजे काय, असे लोक. दोज म्हणजे काय, अशा व्यक्ती. हू ॲक्ट कॉन्ट्ररी जे विरोध दर्शवतात किंवा विरोधात जातात. ॲक्ट कॉन्ट्ररी म्हणजे काय, असे कृत्य करतात जे विरोधाचे आहेत. कशाच्या तर डॅश नॅशनल इंटरेस्ट जे राष्ट्रीय हिताच्या. म्हणजे थोडक्यात वाक्याचा अर्थ काय, अशा व्यक्तींची बाजू घेऊ नका जे व्यक्ती आपल्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात जातात. तर बघा, डोंट साईड म्हणजे अशा व्यक्तींची बाजू घेऊ नका. बरोबर, डोंट साईड म्हणजे अशा व्यक्तींची बाजू घेऊ नका. तर बघा, साईड विथ म्हणजे काय असतं, अशा व्यक्तींच्या सोबत राहू नका. विथ म्हणजे काय, सोबत. तर साईड विथ म्हणजे काय, साईड विथ म्हणजे त्या व्यक्तींच्या सोबत. आणि डोंट साईड विथ म्हणजे अशा व्यक्तींच्या सोबत राहू नका. दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी जे कॉन्ट्ररी म्हणजे विरोधात वागतात. कशाच्या, नॅशनल इंटरेस्ट म्हणजेच आपलं जे राष्ट्रीय हित आहे त्याच्या अगेन्स्टचा अर्थ काय असतो, च्या विरोधात. अगेन्स्टचा अर्थ असतो च्या विरोधात. वाक्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला कॉन्ट्ररी दिलेला आहे. वाक्यात ऑलरेडी विरोध दिलेला आहे. त्याच्यामुळं परत एकदा इथं अगेन्स्ट येईल का,
दुसऱ्या वेळेस अगेन्स्ट येईल का? तर नाही. आधीच आपल्याला कॉन्ट्ररी सांगितले, कॉन्ट्ररी या शब्दाचा अर्थ असतो त्याच्या विरोधात, बरोबर. त्याच्यामुळे परत एकदा तो शब्द येणार नाही. तर बघा, डोंट साईड विथ, इथं तर विथ येणार आहे. अशा लोकांच्या सोबत, थोडक्यात, बरोबर. डोंट साईड विथ म्हणजे अशा लोकांच्या सोबत नका राहू जे लोक काय करतात, दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी, जे विरोध दर्शवतात. कशाला? तर राष्ट्रीय हिताला. कशाला? तर राष्ट्रीय हिताला. ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित केलं, विथ फक्त एका ऑब्झर्वेशन एकाच ऑप्शनमध्ये आणि दुसरा आहे टू. तर बघा उत्तर काय लिहितं? टू. म्हणजे जे राष्ट्रीय हिताला, मराठीत जर अर्थ घ्यायचा राहिला तर काय, टू नॅशनल इंटरेस्ट म्हणजे काय, राष्ट्रीय हिताला. जे राष्ट्रीय हिताला अपोज करतात, जे राष्ट्रीय हिताला विरोध करतात, अशा लोकांची सोबत घेऊ नका. म्हणजे विथ, डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट, बरोबर. पुढचं एक्झाम्पल पाहू. पेपर 1 2024 ला विचारलेला आहे. द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल डॅश द वर्ल्ड डॅश एअर. तर काय केलंय, तो जो श्रीमंत व्यक्ती आहे त्यानं ट्रॅव्हल केले ऑल डॅश द वर्ल्ड, पूर्ण जगभर त्यानं ट्रॅव्हल केले, पूर्ण जगभर ट्रॅव्हल केले. आणि डॅश एअर म्हणजे थोडक्यात हवेतून ट्रॅव्हल केले असं सांगितले. तर मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मी, बाय हा जो शब्द आहे, बाय हे जे प्रिपोजिशन आहे ते मीडियम दर्शवण्यासाठी, म्हणजे थोडक्यात बाय बस असू द्या, बाय ट्रेन असू द्या, त्याच्यानंतर इथं काय दिलंय, बाय एअर आहे, तर याच्यासाठी बाय वापरतात. इथं काय येणार आहे मग, बाय एअर. तर बाय असणारा फक्त एकच ऑप्शन आहे, उत्तर हेच येणार आहे, बरोबर. म्हणजे इथं काय येणार आहे, ओव्हर. तर याचा अर्थ बघू आता, द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर तुम्ही हा फ्रेज कधी ऐकला असेल बघा, ऑल ओव्हर द वर्ल्ड. आय ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. ठीक आहे, ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे काय, संपूर्ण जगभर. तर हा एक फ्रेज आहे, डायरेक्ट लक्षात ठेवा, ऑल ओव्हर द वर्ल्ड. ठीक आहे. किंवा इथे तुम्हाला फक्त बाय जरी कळालं असतं, बाय हे मीडियमसाठी दर्शवतात, बाय एअर, बाय बस, बाय ट्रेन, बाय वॉटर. त्याच्यामुळं बाय फक्त एकाच ऑप्शनमध्ये उत्तर काय येणार आहे, ओव्हर आणि बाय. ठीक आहे. शेवटचा क्वेश्चन पाहू. TET पेपर 2 2024 ला विचारलेला आहे. आय एम इंडेप्टेड डॅश यू डॅश युअर हेल्प. परत एकदा तुम्हाला सांगितलं होतं मी, टू आणि फॉर एवढे महत्त्वाचे आहेत ना TET मध्ये, हे तिसऱ्या वेळा रिपीट झाले. तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगितले, ही तिसरी वेळ आहे. उत्तर पाहू आता. इंडेप्टेडचा अर्थ काय असतो, इंडेप्टेड म्हणजे उपकृत असणे, उपकृत असणे, बरोबर. आय एम इंडेप्टेड, डेप्ट म्हणजे काय, डेट म्हणजे कर्ज, बरोबर. थोडक्यात इंडेप्टेड म्हणजे काय, कर्जदार असणे. मी तुमचा आभारी असणे, बरोबर. मी तुमचा आभारी आहे, मी तुमचा उपकृत आहे. कशासाठी, फॉर युअर हेल्प, बरोबर. उत्तर सांगून दिलं मी, फॉर युअर हेल्प. कशासाठी, आता आपल्याला डायरेक्ट वाक्यातूनच कळाल ना तुम्हाला, कशासाठी, तर फॉर युअर हेल्प. तर मगाशी पण तुम्हाला सांगितलं होतं, फॉरच्या पुढं काय येत असतं, कारण, बरोबर. फॉरच्या पुढं काय येत असतं, कारण. आपण इथं एक्झाम्पलमध्ये पण सुरुवातीला पाहिलं होतं बघा, एक मिनिट. हां, तर बघा फॉरचा आपण उपयोग पाहिला सुरुवातीला, एकतर कारण किंवा उद्देश. आय एम सेव्हिंग मनी फॉर न्यू बाईक, शी अपोलोजाइज्ड फॉर बिंग लेट. म्हणजे एकतर कारण किंवा उद्देश. त्याच्याहून हे जे लास्टचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा, आय एम इंडेप्टेड डॅश यू म्हणजे मी तुझा आभारी आहे किंवा तुझा उपकृत आहे. कशासाठी, तर फॉर युअर हेल्प, तुझ्या हेल्पसाठी. म्हणजे इथं फॉरच येणार, बरोबर. तुझ्या हेल्पसाठी, तू जी हेल्प केली मला, तुझी मदत केली, त्याच्यासाठी मी तुझा आभारी आहे. तर इथं फॉर येणार आहे. फॉर काय येणार आहे, तर इथं कारण दिलेलं आहे. कशासाठी, तर हेल्पसाठी. फॉर कुठं कुठं, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. हे ऑप्शन तर इलिमिनेट झाला. त्याच्यानंतर आय एम इंडेप्टेड आणि डॅश यू दिलेला आहे. तर सुरुवातीला सांगितलं होतं अकाउंटेबल टू, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल टू म्हणजे काय, उत्तरदायी असणे. तसंच इंडेटेड टू हा जो शब्द असतो म्हणजे एखाद्याचा आभार व्यक्त करणे, एखाद्याचा आभारी असणे, एखाद्याचा ऋणी असणे, याच्यासाठी वापरतो. आय एम इंडेप्टेड टू यू, आय एम इंडेप्टेड टू यू फॉर युअर हेल्प. मी तुझा आभारी आहे, मी तुझा उपकृत आहे, तू माझी मदत केल्याबद्दल. इथं कारण दिलं त्यामुळं फॉर वापरलं आणि ते यू थोडक्यात समवन म्हणजे व्यक्ती आहे त्याच्यामुळे आपण टू वापरलं. तर बघा एकूण 16 प्रश्न TET पेपर 1 आणि TET पेपर 2 2013 ते 2024 मध्ये विचारले आहेत. 8 प्रश्न हे पेपर 1चे आहेत, 8 प्रश्न पेपर 2चे आहेत. तर अशाच आपण काय करणार आहेत, इंग्लिशचे जे महत्त्वाचे चॅप्टर आहेत याच्या पुढे येणार आहे टेन्स, बरोबर. टेन्स पण खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. जर तुम्हाला टेन्स कळालं नाही तर ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस कळणार नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग आहे, क्वेश्चन टॅगचे पण प्रत्येक वर्षी विचारल्यासारखे प्रश्न आहेत, टेन्सचे पण तसेच आहेत. त्याच्यानंतर आर्टिकल आहे,
हे जे काही चॅप्टर आहेत ते मुद्दामून मी घेतोय कारण हे स्कोरिंग आहेत. जे अवघड चॅप्टर आहेत ते आता बघा थोडा कमी वेळ उरलेला आहे, त्याला आपण वेळ वेस्ट करण्याचा काही अर्थ नाही. किंवा तुम्ही जर केला असेल तो तयारी जर केली असेल तर तुम्ही रिवाईज करू शकता. पण मी काय करायलो आहे, मी तुमच्यासाठी स्कोरिंग टॉपिक घेऊन आलो आहे. ज्यांचा बेसिक पण क्लिअर नाही, समजा प्रिपोजिशनच माहीत नाही एखाद्याला, तर या व्हिडिओमधून तुम्हाला प्रिपोजिशनचा अर्थ कळेल. प्रिवियस इयर पण आपण पाहिले, प्रिवियस इयर कसे विचारलेत, टू आणि फॉर आतापर्यंत 3 वेळेस विचारले, अजून एकदा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला तो चार्ट दिला होता, त्याच्यात आपण प्रिपोजिशनचे उपयोग पण पाहिले होते. तर तुम्हाला एक अंदाज आला असेल प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलाय हा. त्याच्यामुळे TET 2025 ला पण पेपर 1 ला पण एक प्रश्न येणार आहे आणि पेपर 2 ला पण एक 100% प्रश्न येणार आहे. त्याच्यामुळं रिव्हिजन करा, हा व्हिडिओ पहा, परत एकदा पहा जर समजलं नसेल तर. आणि आता आपला पुढचा जो लेक्चर असणार आहे तो असणार आहे टेन्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता काय करणार आहेत, 1 ते 2 दिवसामध्ये गणिताची पण मिक्स प्रश्नांची सिरीज घेणार आहे. आपण गणिताचे जवळजवळ 8 ते 10 चॅप्टर वाईज व्हिडिओ पाहिले आहेत, बरोबर, चॅप्टर वाईज पाहिले होते. परंतु आता एक्झाम जवळ आले आहे, तर आपण काय करू, जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, जे प्रश्न जास्त वेळा TET मध्ये विचारलेले आहेत, तर ते प्रश्न आपण मिक्स करू आणि त्या मिक्स प्रश्नांची एक सिरीज आणू. ठीक आहे, 1 ते 2 दिवसामध्ये गणिताचा आपण व्हिडिओ अपलोड केला जाईल. आणि सोबतच तुम्हाला सांगितलं, जर मानसशास्त्र विषय बघा, मानसशास्त्र विषय हा TET मध्ये गेम चेंजर असतो. मानसशास्त्राची जर तयारी तुम्हाला कमीत कमी वेळात करायची असेल, आता वेळ पण कमी उरलेली आहे, 2.5 तासाचा हा फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्स आहे, जो की फक्त 199 मध्ये आपल्या अक्षय गोरे या प्ले स्टोर ॲपवर उपलब्ध आहे. TET पेपर 1 आणि 2 साठी उपयुक्त आहे तो. आणि दुसरा म्हणजे 250 MCQचा कोर्स आहे, जो 21 रुपयात उपलब्ध आहे, तो तुम्ही परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.